रुपाली चाकणकर यांच्या चौकशीसाठी एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते दाखल झाले। रुपाली चाकणकर यांची एसआयटी प्रमुखांकडून चौकशी केली जाते। महाराष्ट्र पोलीस अकादमी या ठिकाणी एसआयटी प्रमुख सध्या दाखल झालेले आहेत। पवन येवले आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। पवन, चाकणकरांच्या चौकशीसाठी एसआयटी प्रमुख दाखल झालेत, काय सांगाल? नक्कीच आपण जर बघितलं तर भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये आता एसआयटीच्या चौकशीसाठी रुपाली चाकणकर ज्या आहेत त्या पुण्यामधून नाशिकमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि आता महाराष्ट्र पोलीस अकादमी या ठिकाणी रुपाली चाकणकर दाखल झाल्यानंतर त्यांच्या चौकशीसाठी आता स्वतः एसआयटीच्या ज्या प्रमुख आहेत IPS अधिकारी तेजस्वी सातपुते या देखील आपल्याला दाखल झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। महाराष्ट्र पोलीस अकादमी या ठिकाणी खरं तर भोंदू अशोक खरात याची चौकशी सुरू होती आणि याच ठिकाणी आपण जर या ठिकाणी बघितलं तर आता जे एसआयटीतले जे अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी यायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी जे किरण कुमार सूर्यवंशी जे अधिकारी आहेत ते देखील आपल्याला या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर आतमध्ये रुपाली चाकणकर यांची चौकशी सुरू आहे आणि आता या ठिकाणी हालचाली ज्या आहेत त्या सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। आता एक एक करून जे एसआयटीतील अधिकारी आहेत ते संपूर्ण या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। जे एसआयटीच्या प्रमुख आहेत तेजस्वी सातपुते या देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यानंतर आता जे नाशिक ग्रामीण पोलीस जे एसआयटीमध्ये आहेत ते देखील या ठिकाणी आपल्याला नुकतंच दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्र पोलीस अकादमी या ठिकाणी रुपाली चाकणकर यांची जी चौकशी आहे ती एसआयटीच्या माध्यमातून केली जात आहे आणि आता या संपूर्ण घडामोडींना आपल्याला कुठेतरी वेग आल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर रुपाली चाकणकर यांनी देखील सांगितलेलं आहे की जे काही एसआयटी जे प्रश्न विचारेल त्यांना संपूर्णपणे सहकार्य करू, प्रश्नांची उत्तर देऊ। त्यामुळे आता या चौकशीमध्ये काय निष्पन्न होतं हे देखील पाहणं आता आपल्याला तितकंच महत्त्वाचं असणार आहे। वृषाली, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।